Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study two examples on the topic long term capital gain. This is example number 6 and example number 7. And in this particular two examples, we are going to study how the capital gain is calculated when the asset is acquired, when the asset is purchased before 2001. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो आपला टॉपिक आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन या टॉपिकवरील दोन एक्झाम्पल्स पाहणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 6 आणि एक्झाम्पल नंबर 7 असे दोन एक्झाम्पल्स पाहणार आहोत. या दोन्ही एक्झाम्पलमध्ये आपण पाहणार आहोत की जर एखादी असेट 2001 या सालाच्या अगोदर खरेदी केली असेल तर त्याचा परिणाम कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करताना कोणता परिणाम होतो हे आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. Okay, already we have studied 5 examples on the computation of capital gain, but in all these 5 examples the assets which were purchased, these assets were purchased after 2001. आपण आत्तापर्यंत जी काही 5 एक्झाम्पल्स पाहिलेली आहेत त्या पाचही एक्झाम्पल्समध्ये आपल्याला जी असेट खरेदी केल्याची तारीख दिली जात होती ती असेट आपण 2000 किंवा 2001 नंतर खरेदी करत होतो. परंतु जर एखादी असेट, इफ एनी असेट इज परचेस्ड बिफोर 2001, जर एखादी असेट 2001 या सालाच्या अगोदर खरेदी केली असेल तर त्याचा कॅल्क्युलेशन करताना कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करताना कोणता फरक होतो, तर तो फरक होतो, तो काय फरक होतो हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण त्या कॅल्क्युलेशनवरती दोन एक्झाम्पल देखील पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. दिस पर्टिक्युलर टेबल शोज द कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स फॉर द डिफरंट प्रीवियस years. Okay, basically there are 4 columns in this particular table. First column is previous year, second column is index, third column is previous year, and fourth column is index. Okay, this table shows the cost inflation index for the different previous year, right from 2001 to 2002, 3, 3, 4, 4, 5, 2 up to 2019-20. आपल्याला हे जे समोर टेबल दिलेलं आहे या टेबलमध्ये आपल्याला 2001-2 पासून ते 2019-20 पर्यंतचे कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स हे दिलेले आहेत. ओके, आपल्याला प्रत्येक वर्षाचं इंडेक्स दिलेलं आहे. उदाहरणार्थ बघा, 2001-2 सालचं इंडेक्स आहे 100, 2002-3 या सालाचा इंडेक्स आहे 105, 2005-6 चा इंडेक्स आहे 117, 2008-9 चा इंडेक्स आहे 137. ओके, आपल्याला 2001 पासून ते 2019-20 पर्यंतचे सर्व इंडेक्सेस हे दिलेले आहेत. आपलं सध्यासाठी जे प्रिव्हियस इयर आहे, ओके, आपल्यासाठी प्रिव्हियस इयर आहे 19-20. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपण 19-20चा इंडेक्स वापरतो. तो किती आहे, 289 एवढा हा प्रिव्हियस इयरचा 2019-20चा इंडेक्स आहे. ओके, हे जे इंडेक्सेस असतात, दीज इंडेक्सेस आर यूज्ड फॉर कॅल्क्युलेटिंग द लाँग टर्म कॅपिटल गेन. ओके, हे जे काही इंडेक्सचं टेबल आहे या टेबलचाच वापर करून आपल्याला बघा, आपण जे ऑलरेडी 5 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत या पाचही एक्झाम्पल्समध्ये आपल्याला असेट सपोज जर 2004-5 साली खरेदी केली असेल, इफ एनी असेट इज परचेस्ड ऑन 2004-5, देन वी आर गिवन द इंडेक्स ऑफ दिस पर्टिक्युलर इयर विच इज 113. जर आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलं असेल की आपण 2004-5 साली असेट खरेदी केली तर 4-5 सालचा आपल्याला इंडेक्स दिला जातो, तो किती आहे, तर तो 113 असतो. सपोज on the same asset if certain improvement was made during 2010-11, समजा त्याच असेटवरती आपण काय सुधारणा केली, इम्प्रूव्हमेंट केली आणि त्यासाठी समजा काय खर्च केला, कोणत्या वर्षी, 2010-11 साली. 10-11 सालचं इंडेक्स किती आहे, इंडेक्स ऑफ 2010-11 इज 167. 10-11 सालचा इंडेक्स 167 आहे, त्यामुळे तो इंडेक्स आपल्याला याच टेबलवरून हा दिला जातो. Okay, this table shows the index, cost inflation index of different previous years right from 2001 to up to 2019-20. प्रत्येक वर्षाचा 2001-2 पासून ते सध्याचं जे चालू करंट प्रिव्हियस इयर आहे 2019-20 या सर्व
प्रिव्हियस इयरचा इंडेक्स, कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स या टेबलमध्ये आपल्याला दिलेला आहे. ओके, अँड दीज इंडेक्सेस आर डिटरमाइंड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ अवर कंट्री. हे इंडेक्स कोण तयार करतं, तर देशाचं जे केंद्र सरकार आहे ते केंद्र सरकार हा प्रत्येक वर्षाचा जो काही इंडेक्स आहे 2001, 2, 2, 3, 3, 4, 4, 5 किंवा सर्व इंडेक्स, दीज इंडेक्सेस आर डिटरमाइंड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, आपल्याला हे जे इंडेक्स आहेत हे इंडेक्स काय पाठ करावे लागत नाहीत. आपल्याला ऑलरेडी एक्झाम्पलमध्ये त्या वर्षाचा जे वर्ष आपल्याला गरजेचं आहे त्या सर्व वर्षांची इंडेक्स हे रेडीमेड दिलेले असतात. मग हे टेबल कशासाठी दिलं आहे, त्याला एकच कारण आहे की जर आपण पहिलं प्रिव्हियस इयर पाहिलं, ओके, फर्स्ट प्रिव्हियस इयर मेन्शन्ड इन दिस टेबल इज 2001 to 2001-2चा इंडेक्स किती आहे, तर तो इंडेक्स 100 मानला जातो. ओके, 2001-2 पासून ह्या टेबलची सुरुवात होते आणि त्या वर्षाचा इंडेक्स 100 आहे, 100 आहे असं मानलं जातं. बरोबर, आणि 100 पासून इथून त्या टेबलची सुरुवात होते, म्हणजे 2001-2 पासून सुरुवात होते. मग जर समजा एखादी असेट ह्या 2001-2च्या अगोदर पाठीमागे खरेदी केली असेल, फॉर एक्झाम्पल 1995 1995 साली, 1998 साली, 2000 1999 साली, म्हणजेच जे आपल्या टेबलची सुरुवात आहे, टेबलची सुरुवात इन्फ्लेशन इंडेक्सची सुरुवात 2001-2 पासून होते. ओके, 1-2 या पहिल्या वर्षाचा इंडेक्स किती मानला जातो, तर पहिल्या वर्षाचा इंडेक्स हा 100 मानला जातो. तिथून सर्व इंडेक्सची सुरुवात होते. पहिल्या वर्षी 100, दुसऱ्या वर्षी 105, तिसऱ्या वर्षी 109, चौथ्या वर्षी 113 वगैरे वगैरे असे इंडेक्स आपल्याला दिले जातात. आपल्याला फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचे आहे की जे पहिलं वर्ष आहे प्रिव्हियस इयर 2001-2 इथून कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्सची सुरुवात होते आणि 1-2 सालाचा इंडेक्स किती आहे, तर 1-2 सालचा इंडेक्स आहे 100. ओके, हा सर्वात महत्त्वाचा 2001-2 या वर्षाचा इंडेक्स आहे 100. आता याच्यापूर्वी जर समजा 2001-2च्या अगोदर आपण जर असेट खरेदी केली असेल, समजा 1995ला केली, 1997ला केली, 1999ला केली असेल, तर त्याचा इंडेक्स काय आपल्याला इथं दिलेला नाही. बरोबर, आपल्याला इंडेक्स कुठून दिलेले आहेत, तर 2001-2 पासून दिलेले आहेत. याच्या पूर्वीचे 2001-2च्या अगोदरचे इंडेक्सेस आपल्याला दिलेले नाहीत. मग आता अशा वेळेला काय केलं जातं ते आपण या 2 एक्झाम्पल्समध्ये पाहणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण त्याशी रिलेटेड 2 एक्झाम्पल्स पाहणार आहोत. ओके, मग पहिल्यांदा थेरॉटिकल पार्ट बघा काय, तर हेडिंग दिलेलं आहे ट्रीटमेंट ऑफ असेट्स ॲक्वायर्ड मीन्स परचेस्ड बिफोर 1/4/2001. जर समजा एखादी असेट 1/4/2001 म्हणजे 2001 म्हणजे काय सांगितले, 1/4/2001 आहे, म्हणजे 2001-2 हे वर्ष आहे. जर एखादी असेट 1/4/2001च्या अगोदर बिफोर ॲक्वायर केली असेल, खरेदी केली असेल, तर अकाउंटिंग ट्रीटमेंटमध्ये काय फरक पडतो, कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करताना काय फरक पडतो बघा. हेडिंग त्यांचं आहे असेट्स ॲक्वायर्ड असेट्स परचेस्ड बिफोर 1/4/2001. 2001 पूर्वी जर असेट खरेदी केली तर काय फरक पडतो बघा. त्यांनी सांगितलं आहे इफ ॲन असेट इज ॲक्वायर्ड परचेस्ड बिफोर 1/4/2001 देन इट्स कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन शाल बी. तर समजा आपण उदाहरण मानूया की त्या असेट आपण 1995ला खरेदी केली, म्हणजेच 1/4/2001च्या अगोदर खरेदी केलेली आहे. मग अशा वेळेला त्या असेटचं कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे कॉस्ट ऑफ परचेस, खरेदी किंमत किती असते, शाल बी हायर ऑफ फॉलोईंग. ओके, आपल्याला ह्या 2पैकी जी मोठी रक्कम असेल हायर, ती आपल्या असेटची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन मानायची. कशापैकी, तर पहिलं सांगितले ए ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. म्हणजेच काय, उदाहरणार्थ आपण घेऊया, सपोज एखादी असेट आहे आणि ती असेट सपोज आपण परचेस केली 1995 साली. ओके, 1995ला खरेदी केली. किती रुपयाला खरेदी केली, सपोज इट इज परचेस्ड फॉर ₹2 lakhs, 2 लाखाला खरेदी केली. कोणत्या वर्षी खरेदी केली आपण ती असेट, 1995 साली खरेदी केली. ही झाली त्याची ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे ॲक्च्युअल खरेदी किंमत किती रुपये आहे, तर 2 लाख रुपये. आणि पुढे सांगितले दुसरी अमाऊंट घ्यायची बी फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ असेट. त्या असेटची मार्केट व्हॅल्यू कोणत्या तारखेला, ऑन 1/4/2001.
1/4/2001ला समजा 1/4/2001ला या असेटची मार्केट व्हॅल्यू किती आहे? समजा मार्केट व्हॅल्यू आहे 4 लाख रुपये, बरोबर. आपण ॲक्च्युली असेट किती रुपयाला खरेदी केली होती? 2 लाखाला खरेदी केलेली. आणि ते म्हणतात एकतर ही अमाऊंट घ्या किंवा दुसरं सांगतात त्या असेटची मार्केट व्हॅल्यू 2001 साली मार्केट व्हॅल्यू किती होती? 4 लाख होती. या दोन्हीपैकी ते सांगतात की विचेवर इज हायर ऑफ फॉलोइंग टू, ह्या दोन्हीपैकी मोठी रक्कम सांगा कोणती? 2 लाख रुपये मोठे आहेत का 4 लाख मोठे आहेत? तर ऑब्वियसली 4 लाख मोठे आहेत. मग हे जे 4 लाख मोठे आहेत याला म्हटलं जातं कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. ओके, त्यांनी काय सांगितलं आपल्याला की जर एखादी असेट, इफ एनी असेट इज परचेस्ड बिफोर 1/4/2001, 1 एप्रिल 2001च्या पूर्वी अगोदर जर एखादी असेट खरेदी केली असेल तर त्या असेटचं कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे खरेदी किंमत. कॉस्ट म्हणजे खर्च आणि ॲक्विजिशन म्हणजे खरेदी किंमत. खरेदीचा खर्च किती मानायचा? तर हायर ऑफ फॉलोइंग. ओके, त्यातले पहिले सांगितलं आहे ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. तुम्ही ॲक्च्युअली असेट किती रुपयाला खरेदी केली? आपण अजून एक उदाहरण घेऊया. सपोज एखादी असेट आहे अँड सपोज इट इज परचेस्ड इन द इयर 1999. आपण ती 1999ला खरेदी केली. किती रुपयाला खरेदी केली? सपोज इट इज परचेस्ड फॉर ₹1 लाख. 1 लाखाला खरेदी केलेली आहे. ही झाली ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, ही पहिली अमाऊंट. त्यानंतर दुसरी अमाऊंट घ्यायची फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ असेट ऑन 1/4/2001. त्याच असेटची 2001ची मार्केट व्हॅल्यू. मग समजा 2001 साली त्या असेटची मार्केट व्हॅल्यू आहे 2 लाख रुपये. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो आहे 2 लाख रुपये असेल तर काय करायचं? ॲक्च्युअल कॉस्ट असेटची आहे 1 लाख आणि 2001ची मार्केट व्हॅल्यू किती आहे? 2 लाख. या दोन्हीपैकी काय पाहिजे आपल्याला? या दोन्हीपैकी हायर ऑफ फॉलोइंग, ह्यातली मोठी रक्कम सांगा. 1 लाख मोठे का 2 लाख मोठे? ऑब्वियसली 2 लाख मोठे असतात. त्यामुळे हे जे 2 लाख आहे ही झाली आपली कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. त्यामुळं जरी ती असेट 1 लाखाला खरेदी केली असली तरीसुद्धा त्या असेटचं कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती घ्यायचं? तर ते 2 लाखच घ्यायचं. कारण की नियम आहे इन्कम टॅक्समध्ये की इफ एनी असेट इज परचेस्ड बिफोर 1/4/2001, जर एखादी असेट 1/4/2001च्या अगोदर खरेदी केली असेल तर त्या असेटचं कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, कॉस्ट ऑफ परचेस, खरेदी किंमत कशी कॅल्क्युलेट केली जाते? एकतर ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, तुम्ही ती असेट किती रुपयाला खरेदी केली होती ही एक अमाऊंट, आणि सेकंड दुसरी अमाऊंट म्हणजे फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ असेट ऑन 1/4/2001. त्याच असेटची 2001ची मार्केट व्हॅल्यू. ह्या दोन्हीपैकी विचेवर इज मोर, जी मोठी रक्कम असेल ती असते त्या असेटची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. ओके, आणि कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आपण कोणती घेतली इथं याच एक्झाम्पलमध्ये? एक किंमत आहे 1 लाख, दुसरी किंमत आहे 2 लाख. ह्या दोन्हीतली मोठी रक्कम कोणती? तर 2 लाख. आपण ही कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन घेणार, बरोबर. ही अमाऊंट घेतल्यानंतर ही अमाऊंट कोणत्या वर्षाची आहे? ही अमाऊंट आहे 2001-2ची. त्यामुळं अमाऊंट आपण 2 लाख घेतलेली आहे आणि ही अमाऊंट आहे 2001-2ची. त्यामुळं 1-2चाच इंडेक्स आपल्याला वापरावा लागेल. आणि 1-2चा इंडेक्स किती आहे बघा, जे मगाशी मी सांगितलं आपल्याला 1-2चा इंडेक्स 100 आहे. हे आपल्याला लक्षात ठेवणं कायम गरजेचं आहे. ओके, कारण आपण दोन्हीपैकी जी अमाऊंट आपण वापरणार आहोत कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणून त्याच अमाऊंटचा आपल्याला इंडेक्ससुद्धा वापरावा लागतो. ओके, हे झालं कॉस्ट ऑफ ॲक्विजिशनबद्दल. त्यांनी एवढंच सांगितलं आहे की असेट जर समजा 1/4/2001 पूर्वी परचेस केली असेल तर त्या असेटचं कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती घ्यायचं? तर ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किंवा मार्केट व्हॅल्यू विचेवर इज मोर. ओके, हे झालं कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आता सेकंड पॉईंट पण बघा काय सांगितलं आहे, कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. ओके, अशीच एखादी असेट आहे जी परचेस आपण केली 1/4/2001च्या पूर्वी, 2001 सालाच्या अगोदर खरेदी केलेली आहे आणि त्या अगोदरच 2001च्या अगोदरच त्या असेटवरती आपण काय एक्सपेंडिचरसुद्धा केलं आहे. इफ वी हॅव इन्कर्ड सर्टन एक्सपेंडिचर ऑन इट्स इम्प्रूव्हमेंट, त्या असेटच्या इम्प्रूव्हमेंटवरती आपण खर्च पण जर केला असेल तर त्याचं काय करायचं बघा, एनी कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट, जर आपण इम्प्रूव्हमेंटसाठी काय खर्च केला असेल इन्कर्ड बाय द असेसी,
ओके, त्या असेटवरती इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च केला असेल बिफोर 1/4/2001, 1/4/2001 पूर्वी जर आपण त्या असेटच्या दुरुस्तीसाठी इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च केला असेल तर तो काय करायचा, शॅल नॉट बी कन्सिडर्ड, तर त्याचा विचार करायचा नाही. जर आपण आपल्या असेटवरती काय इम्प्रूव्हमेंटसाठी खर्च केला आणि तो जर खर्च 1/4/2001च्या अगोदर केला असेल तर जो काही खर्च केला आहे तो पूर्णपणे इग्नोर केला जातो, दुर्लक्ष केला जातो. कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करताना त्याचा कोणताही विचार करायचा नाही, परंतु कोणता खर्च 1/4/2001च्या अगोदर केलेला खर्चाचा विचार करायचा नाही. ओके, हे या एक्झाम्पलमध्ये आपण ह्या दोन्ही पॉईंटचा इफेक्ट पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट्स विथ द पर्टिक्युलर एक्झाम्पल. दिस इज एक्झाम्पल नंबर 6. आपल्या हे एक्झाम्पल नंबर 6 आहे. बा काय सांगितलं आहे, मिस्टर देवदास परचेस्ड ए हाऊस प्रॉपर्टी फॉर ₹1,50,000 ऑन 1 मे 1995. आपल्याला पहिल्या सेंटेन्समध्ये काय सांगितलं आहे, इन दिस फर्स्ट सेंटेन्स इट इज मेन्शन्ड दॅट मिस्टर देवदास इज अ ओनर of a house property and he has purchased a house property for ₹1,50,000. या व्यक्तीनं हाऊस किती रुपयाला खरेदी केलं आहे, तर 1,50,000ला खरेदी केलं आहे. कोणत्या दिवशी खरेदी केलं आहे ते, तर 1 मे 1995ला खरेदी केलेलं आहे. म्हणजेच हाऊस प्रॉपर्टी ही 2001च्या अगोदर खरेदी केलेली आहे. जो मगाचा नियम होता बघा, इफ एनी हाऊस इज ॲक्वायर्ड बिफोर 2001, 2001च्या अगोदर खरेदी केली असेल तर कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती घ्यायची, तर ॲक्च्युअल कॉस्ट बघा, आपण ॲक्च्युअली किती रुपयाला असेट खरेदी केली, ती 1,50,000ला खरेदी केली. ही झाली ॲक्च्युअल कॉस्ट किती, 1,50,000 ही झाली ॲक्च्युअल कॉस्ट. आणि दुसरी घ्यायची असते त्या असेटची फेअर मार्केट व्हॅल्यू. बघा एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे फेअर मार्केट व्हॅल्यू, इथं दिलं आहे बघा, फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी ऑन 1 एप्रिल इज ₹5,00,000. ह्याच असेटची, जी असेट आपण खरेदी करताना 1,50,000ला खरेदी केलेली आहे, त्या असेटची फेअर मार्केट व्हॅल्यू किती आहे, तर ती आहे 5,00,000. मग आता इथं बघा फेअर मार्केट व्हॅल्यू किती, 5,00,000. मग सांगा ॲक्च्युअल कॉस्ट, ॲक्च्युअल खरेदी किंमत आहे 1,50,000 आणि फेअर मार्केट व्हॅल्यू किती आहे, ते आहे 5,00,000. या दोन्हीपैकी काय घ्यायचं असतं आपल्याला, विच एव्हर इज हायर. दोन्हीतली मोठी रक्कम कोणती सांगा, तर मोठी रक्कम आहे 5,00,000. त्यामुळे ₹5,00,000 ही मानायची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. बरोबर. बघा एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आपल्याला पुढे, फॉलोइंग एक्सपेन्सेस आर इन्कर्ड बाय हिम फॉर मेकिंग अँड अल्टरेशन टू द हाऊस प्रॉपर्टी. या हाऊस प्रॉपर्टीशी रिलेटेड काही खर्च केलेले आहेत. पहिला खर्च काय आहे, तर कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ फर्स्ट फ्लोअर, पहिला मजला, घरावरती पहिला मजला बांधला कोणत्या वर्षी, 2004-05 साली. आणि किती खर्च केला आहे त्यासाठी, ₹4,00,000. ओके, आपण घराला काही ॲडिशन केली, बांधकाम केलं, ₹4,00,000 त्यासाठी खर्च केले. म्हणजे हा इम्प्रूव्हमेंटचा खर्च आहे. आपण घरामध्ये काही ॲडिशन केलं, घराचं रिपेरिंग केलं, मेंटेनन्ससाठी काय पैसे केले, रिनोव्हेशन केलं, तर तो जो काय खर्च असतो त्या खर्चाला कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंटसाठी केलेला खर्च असतं, त्याला मानलं जातं. पहिला खर्च कोणता केला आहे, तर कन्स्ट्रक्शन ऑफ फर्स्ट फ्लोअर, पहिला मजला बांधला, कन्स्ट्रक्शन केलं आणि त्यासाठी खर्च केला ₹4,00,000. आणि हा कोणत्या वर्षी खर्च केला आहे, तर 2004-05 साली. मगाशी जो आपण नियम पाहिला की 2001च्या अगोदर जर खर्च केला असेल इम्प्रूव्हमेंटसाठी तर तो विचारात घ्यायचा नसतो, पण तो 2001-02 पूर्वी होता. बघा इथं काय सांगितलं आहे, कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंटमध्ये एनी कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट बिफोर 1/4/2001 शाल नॉट बी कन्सिडर. 1/4/2001च्या अगोदरचा खर्च विचारात घ्यायचा नाही. हा खर्च कोणत्या वर्षी केला आहे, 4-5चा, म्हणजे 2001-02 नंतर केला आहे. त्यामुळे हा आपल्याला खर्च विचारात घ्यावा लागेल. किती रुपये आहे तो, ₹4,00,000. हा झाला पहिला खर्च. त्यानंतर पुढे सांगितलं आहे दुसरा खर्च, रिनोव्हेशन ऑफ हाऊस प्रॉपर्टी. घराचं रिनोव्हेशन केलं कोणत्या वर्षी, 2007-08 साली. आणि किती रुपये खर्च केला, ₹1,25,000 एवढा खर्च केलेला आहे. ओके, हा एक खर्च आहे रिनोव्हेशनचा. खर्चाची रक्कम आहे 1,25,000 आणि कोणत्या वर्षी खर्च केला आहे, 2007-08 साली. ओके, हे एक सांगितलं. पुढे फेअर मार्केट व्हॅल्यू आपण वाचलं, जी असेट आपण 1,50,000ला खरेदी केली होती त्या असेटची मार्केट व्हॅल्यू 2001 साली किती आहे, ₹5,00,000 आहे. पुढं सांगितलं आहे द हाऊस
प्रॉपर्टी वॉज सोल्ड इन द इयर 1920. 1920 साली हे घर विकलं किती रुपयाला? फॉर ₹30 लाख बाय इन्करिंग एक्सपेंडिचर ऑफ ₹80,000 ऑन ट्रान्सफर. इथं आपल्याला दोन गोष्टी दिलेल्या आहेत. घर किती रुपयाला विकलं? 30 लाखाला. 30 लाखाला घर विकलं म्हणजे 30 लाख रुपये आपल्याला मिळाले. घर विकलं म्हणजे सेल्स आणि त्यातून 30 लाख रुपये मिळाले म्हणजे हे झालं सेल्सचं कन्सिडरेशन. आपण असेट विकून जे पैसे आपल्याला मिळणार आहेत किंवा मिळाले आहेत त्याला घर विकून हे पैसे मिळाले त्याला सेल्सचं कन्सिडरेशन असं म्हटलं जातं. घर किती रुपयाला विकले? तर 30 लाखाला विकलेलं आहे. कोणत्या वर्षी विकले? 2019-20 साली विकलेलं आहे. ओके, बघा एक्झाम्पलमध्ये 2019-20 आपल्याला इंडेक्स दिलेला आहे. त्याचबरोबर शेवटी काय सांगितलं आहे? घर विकण्यासाठी किती खर्च आला? इन्कर्ड ₹80,000 ऑन ट्रान्सफर ऑफ शेअर. घर विकण्यासाठी 80,000 एवढा खर्च देखील आलेला आहे. हे आपल्याला सांगितलं आहे. घर विकलं आहे कितीला? 30 लाखाला. पुढे सांगितलं आहे कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स आर ॲज फॉलोज. वेगवेगळ्या वर्षांचे इंडेक्स दिलेले आहेत. बघा 1-2 सालचा इंडेक्स दिला आहे, 4, 5, 7, 8 आणि 19-20 जे आपल्याला इंडेक्स लागतात ते सर्व इंडेक्स आपल्याला दिलेले आहेत. आणि सर्वात शेवटी काय सांगितलं आहे? कॉम्प्यूट लॉंग टर्म कॅपिटल गेन फॉर असेसमेंट इयर 2020-21. आपल्याला 2020-21 या वर्षाचा लॉंग टर्म कॅपिटल गेन जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. आता लॉंग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करण्यापूर्वी आपल्याला पहिल्यांदा जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यामध्ये व्यक्तीचं नाव काय आहे? मिस्टर देवदास नाव आहे. त्यानंतर आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत? लॉंग टर्म कॅपिटल गेन. म्हणून पहिल्यांदा मेन्शन केलं व्यक्तीचं नाव मिस्टर देवदास. सेकंड लाईनला मेन्शन करायचं कॉम्प्युटेशन ऑफ लॉंग टर्म कॅपिटल गेन. आणि थर्ड लाईनला कोणत्या असेसमेंट इयरसाठी आपण कॅल्क्युलेशन करतो आहे? असेसमेंट इयर 2021. इट शुड बी रिटन ऑन द थर्ड लाईन फॉर असेसमेंट इयर 2021. Okay, these 3 points has to be mentioned before starting to calculate the लॉंग टर्म कॅपिटल गेन. लॉंग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायला सुरुवात करण्यापूर्वी या 3 गोष्टी आपल्याला मेन्शन कराव्या लागतात. सगळ्यात अगोदर व्यक्तीचं नाव, ज्या व्यक्तीचं इन्कम आपण कॅल्क्युलेट करतो आहे तो व्यक्ती आहे मिस्टर देवदास. ऑन द सेकंड लाईन वी शुड मेन्शन दॅट वी आर कॅल्क्युलेटिंग द लॉंग टर्म कॅपिटल गेन. आपण लॉंग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करत आहोत हे मेन्शन करावं लागतं. आफ्टर दॅट वी हॅव टू मेन्शन फॉर विच असेसमेंट इयर वी आर कॅल्क्युलेटिंग द इन्कम. तर त्याचं असेसमेंट इयर आहे 2020-21 हे आपल्याला मेन्शन करावं लागतं. आफ्टर मेन्शनिंग दीज 3 पॉईंट्स वी हॅव टू ड्रॉ 3 columns. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम इज अमाऊंट इन रुपीज अँड थर्ड कॉलम इज ऑल्सो अमाऊंट इन रुपीज. These 3 columns we have to draw and we have to draw these 3 columns for half page of the notebook. नोटबुकच्या हाफ पेज आपल्याला हे तिन्ही कॉलम्स हे ड्रॉ करावे लागतात. आता तिन्ही कॉलम्स ड्रॉ केल्यानंतर सुरुवात कुठून करायची? तर एक्झाम्पलमध्ये आपल्याला सांगितलं आहे की असेट किती रुपयाला विकली? 30 लाख रुपयाला विकली. 30 लाखाला विकली त्याला म्हटलं जातं सेल्स कन्सिडरेशन. सुरुवात करायची सेल्स कन्सिडरेशनपासून आणि अमाऊंट लिहायची आउटर कॉलमला. अमाऊंट ऑफ सेल्स कन्सिडरेशन किती आहे? तर ती आहे 30 लाख रुपये. ती डायरेक्ट घेतली बाहेरच्या कॉलमला 30 लाख रुपये. आता ह्या 30 लाखामधून एवढ्या रुपयाला एवढ्या किमतीला आपण असेट विकलेली आहे, सेल केलेली आहे, त्यामधून आपल्याला 3 गोष्टी लेस कराव्या लागतात. ओके, आउट ऑफ दॅट फर्स्ट थिंग इज इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे काय? पहिल्यांदा कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, आपण असेट किती रुपयाला परचेस केली त्याला आपण कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणतो. पण आपल्याला इथं इंडेक्स्ड कॉस्ट पाहिजे. ओके, कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन जी अमाऊंट असेल त्याचं इंडेक्स्ड कॉस्ट फाइंड आउट करायची. मग आपण मगाशीच फाइंड आउट केले आहे बघा. आपण असेट किती रुपयाला खरेदी केली होती? असेट खरेदी केलेली 1,50,000ला आणि ही खरेदी केलेली 1 मे 1995 साली. नियम काय सांगतो? 2001च्या अगोदर असेट खरेदी केली असेल तर खरेदी किंमत 1,50,000 आणि त्याची मार्केट व्हॅल्यू 5 लाख. ह्या दोन्हीपैकी जी रक्कम मोठी असेल, जो नियम आपण मगाशी पाहिलेला आहे. ओके, खरेदी किंमत 1,50,000 आणि मार्केट व्हॅल्यू किती? 5 लाख. ह्या दोन्हीपैकी हायर मोठी रक्कम कोणती सांगा? तर 5 लाख ही मोठी रक्कम आहे. ती असते आपली कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. त्यामुळे आता कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती घ्यायचं? तर 5 लाख घ्यायचं. म्हणून बघा ब्रॅकेटमध्ये लिहिलं 5 लाख, त्याला भागिले इंडेक्स कॉस्ट. आता कशी शोधायची? ही 5 लाख अमाऊंट कोणत्या वर्षाची आहे बघा? 5 लाख जी अमाऊंट आहे ती आहे 2001ची.
ओके, 5,00,000 जे आपण अमाऊंट घेतोय ती 2001ची. मग खाली टेबलमध्ये बघा 1-2चा इंडेक्स किती आहे? 1-2चा इंडेक्स आहे 100, म्हणून त्याला भागिले करायचं 100. ओके, आपण जी अमाऊंट घेतली आहे 5,00,000 ती 1-2 सालाची आहे, म्हणून 1-2च्या इंडेक्सनं भागलं आणि गुणिले आपण ही ॲसेट कोणत्या वर्षी विकली? त्यांनी सांगितले ॲसेट इज सोल्ड इन 1920. 19-20चा इंडेक्स किती आहे मग? 289 आहे, म्हणून त्याला गुणिले 289 केलं. आपल्याला अमाऊंट किती मिळाली? 14,45,000. ओके, म्हणजे जी 5,00,000 अमाऊंट होती, कोणत्या वर्षी 5,00,000 अमाऊंट होती ही? 1-2 साली. त्याची आत्ताची किंमत, करंट इयरची किंमत आहे 14,45,000. हे झाला फर्स्ट पॉईंट, इंडेक्स कॉस्ट आपण फाइंड आउट केली. तसंच आता फाइंड आउट करायचं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. ओके, दुसरा पॉईंट घ्यायचा असतो फॉर्मॅटप्रमाणे इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. आपल्या एक्झाम्पलमध्ये 2 इम्प्रूव्हमेंट सांगितलं बघा. पहिली इम्प्रूव्हमेंट कशाची आहे? तर कन्स्ट्रक्शन ऑफ फर्स्ट फ्लोअर. आपण पहिला मजला बांधला. ओके, म्हणून इथे पॉईंट लिहिला कन्स्ट्रक्शन ऑफ फर्स्ट फ्लोअर. किती रुपये खर्च केले होते बघा? आपण खर्च केले होते 4,00,000 रुपये, म्हणून अमाऊंट पहिल्यांदा घेतली 4,00,000. आता ही 4,00,000 अमाऊंट जी घेतली ही कोणत्या वर्षी खर्च केली आहे बघा? ही खर्च केली आहे 2004-05 साली. मग 4-5 सालचा इंडेक्स बघायचा. बघा 4-5चा इंडेक्स किती आहे? तो आहे 113, म्हणून त्याला डिव्हाइड केलं 113ने. जेवढी अमाऊंट स्पेंड केली ती अमाऊंट घेतली आणि त्याला भागिले त्याच वर्षाचा इंडेक्स आणि गुणिले नेहमी करायचा करंट इयरचा इंडेक्स. करंट इयरचा इंडेक्स किती आहे आपला बघा? करंट इयरचा 19-20, ज्या वर्षी ॲसेट विकली त्या वर्षाचे इंडेक्स आहे 289. त्याला गुणिले 289 केलं, गुणाकार किती आला? तर 10,23,009. म्हणजे जे 4,00,000 रुपये आपण खर्च केले होते, कोणत्या वर्षी खर्च केलेले? 4-5 साली, त्याची आत्ताची किंमत आहे 10,23,009. ही झाली पहिली इम्प्रूव्हमेंट. त्यानंतर अजून एक इम्प्रूव्हमेंट काय केली आपण? घराचं रिनोव्हेशन केलं आहे आणि त्यासाठी किती खर्च केले आपण बघा? घराच्या रिनोव्हेशनसाठी आपण खर्च केला आहे 1,25,000, म्हणून अमाऊंट घ्यायची पहिल्यांदा ब्रॅकेटमध्ये 1,25,000. त्यानंतर भागिले ही अमाऊंट कोणत्या वर्षी खर्च केली आहे? 1,25,000 खर्च केलेत 7-8 साली. मग 7-8चे इंडेक्स किती आहे बघा? 7-8चे इंडेक्स आहे 129, म्हणून भागिले 129 केलं आणि गुणिले, नेहमी गुणिले करायचं असतं. ॲसेट ज्या वर्षी विकली त्या वर्षाचं इंडेक्स. आपण ॲसेट विकली 19-20ला आणि इंडेक्स किती आहे? 289, म्हणून गुणिले 289 केलं, गुणाकार किती आला? 2,80,039. म्हणजे जो आपण खर्च 1,25,000 रुपये केला होता कोणत्या वर्षी? 2007-08 साली, त्याची आत्ताची किंमत किती आहे? तर 2,80,039. हे 2 इम्प्रूव्हमेंट आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेले. आपण सुरुवातीला सेल्स कन्सिडरेशन घेतो, त्यातून एकूण 3 गोष्टी लेस करायच्या असतात. इंडेक्स कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन हा एक पॉईंट आणि दुसरा इंडेक्स कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. पण या एक्झाम्पलमध्ये 2 इम्प्रूव्हमेंट्स दिल्या होत्या, म्हणून एकाखाली एक त्याला ए आणि बी नाव दिलं. ओके, हे 2 झाले आणि शेवटचं घ्यायचं असतो तिसरा, तो असतो ट्रान्सफर एक्सपेन्सेस. ट्रान्सफर एक्सपेन्सेस मीन्स एक्सपेन्सेस इन्कर्ड फॉर सेलिंग द ॲसेट. आणि ॲसेट विकण्यासाठी किती खर्च आला आहे? तर 80,000 आलेला आहे. तो आहे तसा घेतला 80,000 रुपये. ओके, त्यानंतर जे फर्स्ट कॉलमला जे काही सर्व अमाऊंट्स आहेत त्याखाली रे सोडून ह्या सर्वांची बेरीज घेतली बाहेर. ती बेरीज किती बाहेर आली? तर ती आली 28,28,048. ओके, ही सर्व जे खर्च आहेत, ॲक्विजिशनचा खर्च असेल, इम्प्रूव्हमेंटचा खर्च असेल, ॲसेट विकण्याचा खर्च असेल, ह्या सर्व खर्चाची बेरीज बाहेर किती आली? 28,28,048. हा खर्च आहे. म्हणजे 28,28,000चे ॲसेट आपण विकले कितीला? 30,00,000ला. म्हणजे किती रुपये जादा मिळाले आपल्याला? जादा मिळाले 1,71,952. एवढे पैसे जादा मिळाले म्हणजे हा फायदा आहे. इट इज टर्म्ड ॲज अ लॉंग टर्म कॅपिटल गेन. व्हेन एनी पर्सन गेट्स अ प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट देन दॅट पर्टिक्युलर प्रॉफिट इज कॉल्ड ॲज अ कॅपिटल गेन. ज्या वेळेला एखादा व्यक्ती एखादी ॲसेट विकतो आणि ॲसेट विकून त्याला काय फायदा होतो, त्यावेळेला जो काही फायदा झालेला आहे त्या फायद्याला लाँग टर्म कॅपिटल गेन असं त्याला म्हटलं जातं. याला लाँग टर्मच का म्हटलं? कारण ही ॲसेट आपण खरेदी केली होती 1995 साली आणि विकली कोणत्या वर्षी? 2019-20 साली. म्हणजे जवळपास 25 वर्षानंतर ॲसेट विकली. 25 वर्षानं. ओके, ॲसेट 3 वर्षापेक्षा जास्त जरी आपल्याकडे असेल
तरी त्याला लाँग टर्म म्हणतात. त्यामुळे हा लाँग टर्म कॅपिटल गेन आहे. किती रुपये फायदा झाला आहे आपल्याला? 1,71,952. दिस इज एक्झाम्पल नंबर 6. अँड इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल ओके नोट काय दिले बघा, द फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी ऑन 1 एप्रिल हॅज बीन अडॉप्टेड बिकॉज इट इज मोर दॅन द ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं जी असेट आहे ती असेटची खरी कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन 1,50,000 आहे आणि त्याच असेटचं मार्केट व्हॅल्यू 5,00,000 आहे. मग 1,50,000 आणि 5,00,000 ह्या दोन्हीपैकी आपण कोणती अमाऊंट घेतली? 5,00,000 घेतली. ती का घेतली? त्याचं कारण इथं दिलेलं आहे की इट इज मोर दॅन द ॲक्च्युअल कॉस्ट. दोन्हीपैकी जी मोठी रक्कम असेल 1,50,000 आणि 5,00,000 ह्या दोन्हीपैकी जी मोठी रक्कम असते ती रक्कम आपण एक्झाम्पल सोडवताना विचार करतो. ओके दिस इज एक्झाम्पल नंबर 7. नाव नेक्स्ट एक्झाम्पल वी विल स्टार्ट विथ द एक्झाम्पल नंबर 7. एक्झाम्पल 7 बघा काय सांगितलं आहे. मिस्टर रामदास परचेस्ड ए हाऊस ऑन 1 जून 1995 फॉर ₹70,000. This is the first sentence of this example, and in this particular sentence it is mentioned that Mr. Ramdas is a owner of a house and he has purchased a house on 1 जून 1995 for ₹70,000. पहिल्या वाक्यात काय सांगितलं आहे? रामदास नावाचा व्यक्ती आहे, त्यानं एक घर खरेदी केलं. कोणत्या तारखेला? 1 जून 1995ला खरेदी केलं आणि किती रुपयाला खरेदी केले? फॉर ₹70,000. 70,000 रुपयाला हे घर खरेदी केलेलं आहे. ओके 70,000 ही झाली कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, खरेदी किंमत. त्याला आपण कॉस्ट ऑफ परचेस म्हणतो. टॅक्सेशनच्या भाषेमध्ये त्याला कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन असं म्हटलं जातं. 70,000 ही आहे ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. ओके बघा मग आपलं मगाची जी वर्किंग नोट होती ती त्यामध्ये आपण लिहिलेलं होतं ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. बघा ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती सांगितले? तर ती आहे 70,000 रुपये. हे 70,000 आहे. ओके आपली असेट कधी खरेदी केली? 1/4/2001च्या अगोदरच खरेदी केलेली आहे. बघा काय सांगितलेलं आहे, असेट कधी खरेदी केलेली आहे, कोणत्या तारखेला? तर 1995ला म्हणजेच 2001च्या अगोदर. त्याची कॉस्ट किती होती? 70,000. पुढे काय सांगितले? द फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ हाऊस वॉज 1,60,000 ऑन 1 एप्रिल. त्याच असेटची 1 एप्रिल 2001ला मार्केट व्हॅल्यू किती होती? तर 1,60,000. मग बघा आपलं टेबल जे फर्स्ट आपण पाहिलेलं आहे, ॲक्च्युअल कॉस्ट 70,000 आणि फेअर मार्केट व्हॅल्यू किती आहे? तर ती आहे 1,60,000. मग सांगा 70,000 आणि 1,60,000 ह्या दोन्हीपैकी काय पाहिजे आपल्याला? हाय्यर म्हणजे मोठी रक्कम. 70,000 मोठे का 1,60,000 मोठे? ऑब्वियसली 1,60,000 मोठे. त्यामुळे 1,60,000 ही घ्यायची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आपण ही असेट 70,000लाच खरेदी केलेली आहे, परंतु त्या असेट आपण खरेदी केली आहे 1/4/2001च्या अगोदर. आणि नियम सांगतो इफ एनी असेट इज परचेस्ड बिफोर 1/4/2001, जर आपण एखादी असेट 2001 सालाच्या अगोदर खरेदी केली असेल तर त्या असेटची ॲक्विजिशन कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती असते? एक तर त्या असेटची खरी कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, तुम्ही असेट कितीला खरेदी केली होती? 70,000ला, ही एक. किंवा त्या असेटची 2001 सालची मार्केट व्हॅल्यू जी एक्झाम्पलमध्ये किती दिली आहे? 1,60,000. ह्या दोन्हीपैकी हाय्यर म्हणजे मोठी रक्कम 70,000 आणि 1,60,000 ह्यातली मोठी रक्कम कुठली आहे? तर 1,60,000. ती असते आपली कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. त्यामुळे या एक्झाम्पलमध्ये कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती येणार आहे? त्या कॉस्ट ऑफ ॲक्विजिशनला आपण इथं अंडरलाईन करूया. कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन किती येणार आहे? 1,60,000. पुढे काय सांगितले बघा, ही इन्कर्ड द फॉलोइंग एक्सपेन्सेस. कोणकोणता खर्च केला बघा सांगितलं त्यांनी. पहिला सांगितलं आहे एक्सटेन्शन ऑफ आउट हाऊस टू द प्रॉपर्टी. घराच्या बाजूला एक आउट हाऊस म्हणजे गेस्टसाठी, पाहुण्यांसाठी एखाद्या काही रूम्स तयार केल्या. कोणत्या वर्षी? 2008-9 साली. किती रुपये खर्च केला आहे? 1,25,000. म्हणजे घरासाठी काही इम्प्रूव्हमेंट केली, एखादा दुसरी रूम ॲडिशनल रूम तिथं कन्स्ट्रक्ट केली असेल, तो खर्च हा इम्प्रूव्हमेंटचा खर्च आहे. घरासाठी इम्प्रूव्हमेंट केली. त्यानंतर पुढे सांगितलं आहे कन्स्ट्रक्शन ऑफ फर्स्ट फ्लोअर. पहिल्या मजल्याचं बांधकाम केलं, 11-12 झाली. किती रुपये खर्च केला? 2,00,000 रुपये.
ओके. त्याच्यानंतर सांगितले तिसरा पॉईंट, कन्स्ट्रक्शन ऑफ सेकंड फ्लोअर. घरावरती सेकंड फ्लोअर बांधला कोणत्या वर्षी? 2017-18 साली. किती अमाऊंट खर्च केली? तर 4 लाख रुपये. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये एकूण आपल्याला 3 इम्प्रूव्हमेंट दिलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं आउट हाऊस बांधलं, म्हणजे घराच्या शेजारी जे कोण रिलेटिव्ज असतील किंवा कोण फ्रेंड्स असतील त्यांच्यासाठी काय रूम्स कन्स्ट्रक्ट केल्या, ॲडिशनल रूम्स बांधून घेतल्या. त्यानंतर फर्स्ट फ्लोअरचं कन्स्ट्रक्शन, सेकंड फ्लोअरचं कन्स्ट्रक्शन, एवढं आपण घरावरती इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. 3 इम्प्रूव्हमेंट आपल्याला दिलं आहे. पुढं सांगितलं आहे द प्रॉपर्टी वॉज सोल्ड इन द इयर 1920 फॉर ₹14 lakhs. 14 लाखाला घर विकलं. कोणत्या वर्षी विकलं? 1920 साली. आणि किती खर्च आला? बाय पेईंग एक्सपेंडिचर ऑफ ₹50,000 ऑन ट्रान्सफर. असेट विकण्यासाठी खर्च किती आला आहे? 50,000 रुपये. हा झाला ट्रान्सफर एक्सपेन्सेस. आणि आपण असेट विकली कितीला? 14 लाखाला. 14 लाखाला असेट सेल केली, याला म्हणतो आपण सेल्सचं कन्सिडरेशन. ओके. आणि पुढे आपल्याला कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स दिलेले आहेत 2001, 2, 8, 9, 11, 12, 17, 18 आणि 19, 20. जेवढे आपल्याला वर्ष दिलेली असतात त्या सर्वांचे इंडेक्स आपल्याला दिलेले असतात. आणि शेवटी सांगितलं आहे कॉम्प्यूट लाँग टर्म कॅपिटल गेन. मग आता आपण डायरेक्ट कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायला सुरुवात करूया. व्यक्तीचं नाव काय आहे? मिस्टर रामदास. म्हणून पहिल्यांदा व्यक्तीचं नाव लिहिलं मिस्टर रामदास. सेकंड आपल्याला सांगितले लाँग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करा. सो ऑन द सेकंड लाईन कॉम्प्युटेशन ऑफ लाँग टर्म कॅपिटल गेन. अँड ऑन द थर्ड लाईन कोणत्या वर्षाची गेन कॅल्क्युलेट करायचे? असेसमेंट इयर 2021. सो ऑन द थर्ड लाईन फॉर असेसमेंट इयर 2021. या 3 गोष्टी आपल्याला मेन्शन कराव्या लागतात. आफ्टर दॅट वी हॅव टू प्रिपेअर 3 columns. फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स, सेकंड अमाऊंट इन रुपीज, अँड थर्ड कॉलम इज ऑल्सो अमाऊंट इन रुपीज. दिस 3 columns वी हॅव टू प्रिपेअर. हे 3 कॉलम तयार केल्यानंतर सुरुवात कुठून करायची? तर सुरुवात केली जाते सेल्स कन्सिडरेशन. आपण असेट किती रुपयाला विकली आहे? असेट विकली आहे आपण 14 लाखाला, म्हणून ती अमाऊंट घ्यायची डायरेक्ट बाहेर. सेल्स कन्सिडरेशन किती? 14 लाख रुपये. आपण असेट विकली, सेल केली, त्यातून मोबदला मिळाला, त्याला सेल्स कन्सिडरेशन असं म्हटलं जातं. ते किती आहे? तर ते आहे 14 लाख. त्यातून खाली म्हणायचं लेस. आता या सेल्समधून 3 गोष्टी लेस करायच्या असतात. त्यातली पहिली असते ती म्हणजे इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आपण ज्या किमतीला असेट खरेदी केली आहे त्याला कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणतो. त्याची इंडेक्स्ड कॉस्ट फाइंड आउट करायची. मग आता ती कशी करायची? आपण मगाशीच कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन शोधून काढलेली आहे. या एक्झाम्पलची, 7व्या एक्झाम्पलची आपण असेट खरेदी कितीला केलेली? 70,000ला. आणि त्याची मार्केट व्हॅल्यू किती आहे? 1,60,000. ह्या दोन्हीपैकी विचेवर इज मोर रक्कम कोणती? 1,60,000. त्यामुळे ती रक्कम घ्यायची. म्हणून ब्रॅकेटमध्ये बघा इथे लिहिलं आहे 1,60,000 घेतले, बरोबर. त्याला भागिले डिवाईड कशानं करायचं? ही 1,60,000 जी अमाऊंट आहे ती कोणत्या वर्षाची? बघा 1,60,000 अमाऊंट आहे 1 एप्रिलची 2001ची. मग 2001 म्हणजे 2001-2चा इंडेक्स किती आहे? तर तो आहे 100. म्हणून त्याला डिवाईड करायचं 100ने आणि गुणिले ती ॲसेट कधी विकली? तर चालू वर्षी, करंट इयर म्हणजे 19-20ला. त्याचा इंडेक्स किती आहे? 289. म्हणून गुणिले 289 केलं. गुणाकार किती आला? तर 4,62,400. ह्याचा अर्थ काय? जे 1,60,000 1-2 साली होते त्या 1,60,000ची आत्ताची किंमत किती आहे? 4,62,400 एवढी किंमत आहे. ही झाली इंडेक्स कॉस्ट. त्यानंतर एक ओळ जागा सोडून घ्यायची 2 इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. आपण जर घरासाठी काही इम्प्रूव्हमेंट केली असेल, खर्च केला असेल, तर त्या खर्चाचं सुद्धा इंडेक्सेशन करायचं. मग आपण 3 खर्च केलेत बघा. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला एक्झाम्पलमध्ये स्पेसिफिकली सांगितलेत की एकूण 3 खर्च केलेले आहेत. पहिला खर्च काय? तर आउट हाऊस आपण बांधलेला आहे. हा पहिला खर्च आहे. म्हणून तिथे लिहिलं पहिल्यांदा एक्सटेन्शन ऑफ आउट हाऊस. आउट हाऊसचा खर्च किती केला आहे बघा. खर्च केला 1,25,000. आहे तशी अमाऊंट घ्यायची 1,25,000. त्याला भागिले हा खर्च ज्या वर्षी केला त्या वर्षाचे इंडेक्स. मग 1,25,000 खर्च कोणत्या वर्षी केला आहे? 8-9. 8-9चं इंडेक्स किती आहे? 137. म्हणून त्याला 137नं भागलं आणि गुणिले कशानं गुणाकार करायचा? तर गुणिले चालू वर्षाचा करंट इयरचं इंडेक्स. करंट इयरचं इंडेक्स किती आहे? 289. म्हणून गुणिले 289. किंमत आली किती? 2,63,686. हा झाला पहिला खर्च. त्यानंतर दुसरा खर्च कशासाठी केला आहे बघा. तर कन्स्ट्रक्शन ऑफ फर्स्ट फ्लोअर. पहिला मजला बांधला त्याचा खर्च. मग त्याला तो लिहिला बी कन्स्ट्रक्शन ऑफ फर्स्ट फ्लोअर. किती रुपये खर्च केले होते? 2 लाख. आहे तशी अमाऊंट घेतली 2 लाख.
त्याला कशाने डिवाइड करायचं, तर 2 लाख भागिले कशाने डिवाइड करायचं, हा खर्च ज्या वर्षी केला आहे त्या वर्षाचा इंडेक्स. मग 2 लाख खर्च कोणत्या वर्षी केला आहे, 11-12. 11-12चा इंडेक्स किती आहे बघा, तो आहे 184, म्हणून भागिले 184 आणि गुणिले चालू वर्षाचा इंडेक्स. करंट इयरचा इंडेक्स किती आहे, 289 गुणिले 289 केलं, आपल्या एकूण अमाऊंट किती आली, 3,14,130. ओके, ही झाली दुसरं कन्स्ट्रक्शन ऑफ फर्स्ट फ्लोअर. आणि आता शेवटचं काय बघा, शेवटचं इम्प्रूव्हमेंट सेकंड फ्लोअरचं कन्स्ट्रक्शन केलं, म्हणून नाव दिलं कन्स्ट्रक्शन ऑफ सेकंड फ्लोअर. किती खर्च केला आहे, 4 लाख. आहे तसा घ्यायचा खर्च 4 लाख. त्याला कशाने डिवाइड करायचं, तर हा 4 लाख खर्च ज्या वर्षी केला आहे त्या वर्षाच्या इंडेक्सनं. 4 लाख खर्च कधी केलेत, 17-18 साली. 17-18चा इंडेक्स किती आहे, 272, म्हणून भागिले 272 आणि गुणिले चालू वर्षाचा इंडेक्स किती आहे, 19-20चा, तो आहे 289, गुणिले 289 केलं, त्याची सध्याची अमाऊंट किती आली, तर 4,25,000 एवढी आली. ओके, हे तिन्ही इम्प्रूव्हमेंट होते. तिन्हीही इम्प्रूव्हमेंट आपण एका खाली एक लिहिले. हा झाला पहिले इंडेक्स कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, दुसरे इंडेक्स कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट आणि तिसरा घ्यायचा असतो ट्रान्सफर एक्सपेन्सेस. असेट विकण्यासाठी आलेला खर्च, किती खर्च आला आहे बघा, तर खर्च आलेला आहे 50,000 ऑन ट्रान्सफर. 50,000 खर्च आला, तो आहे तसा घ्यायचा पहिल्या कॉलमला. हे सर्व 3 खर्च लिहिल्यानंतर तिन्हीच्या खाली रे सोडून या तिन्हींची बेरीज घ्यायची बाहेर. बेरीज किती आली बाहेर, तर 15,15,216. ओके, म्हणजे असेट खरेदी करण्याचा खर्च असेल, असेटच्या इम्प्रूव्हमेंटचा खर्च असेल आणि असेट ट्रान्सफर करण्याचा, असा एकूण असेटचा खर्च आलेला आहे 15,15,216. 15 लाखाची असेट, 15,15,000ची असेट आपण कितीला विकली, 14 लाखाला विकली, म्हणजे कमी किमतीला विकली. आपण असेट कमी किमतीला विकली, मग हा प्रॉफिट आहे का लॉस आहे, तर ऑब्वियसली लॉस आहे. उत्तर मायनस आलं, मायनस म्हणजे लॉस. त्याला आपण म्हणू शकतो लाँग टर्म कॅपिटल लॉस पण म्हणता येतं, किंवा तुम्ही त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणा. आणि उत्तर हे तर मायनस आहे, आपण असं ऑलरेडी साईन दिलेलं आहे. जर आपण मायनस साईन दिलं तर त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणा. उत्तरच्या इथे मायनस साईन आहे म्हणजे ॲटोमॅटिकली तो लॉस आहे असं कळतं. कारण ही असेट, या असेटची कॉस्ट 15 लाख आलेली आहे, 15,15,216, आणि ही असेट आपण विकली कितीला, 14 लाखाला, कमी किमतीला विकली. त्यामुळं उत्तर मायनस आलं आणि मायनस आहे म्हणजे हा लॉस आहे. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅल्क्युलेट द long term capital gain when the house property is purchased before 1st April 2001. ज्या वेळेला आपण एखादी असेट 1 एप्रिल 2001च्या अगोदर खरेदी करतो त्यावेळेला या प्रकारे लॉंग टर्म कॅपिटल गेन हा कॅल्क्युलेट केला जातो. Okay, you should write down this example number 6 and 7 in your notebook. In the next lecture we will start with the different next problems which are based on the calculation of long term capital gain. Okay, and in the next few lectures we are going to study the different exemptions relating to this capital gain. या टॉपिकशी रिलेटेड जे एक्झम्पशन्स आहेत ते आपण या पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो थँक्यू व्हेरी मच.